नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. चला म्हणलं, थंडी खूपच चालू झाली, आता स्वेटर काढावंच लागेल बेडमधून. स्वेटर वगैरे काढून घेतलं होतं. मग नंतर कपड्यांच्या वगैरे घड्या राहिल्या होत्या घालायच्या, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्यानंतर पृथ्वीराजनं 2 दिवस झालं खूप पडदा घाण केला होता. मग म्हणलं सगळं स्वच्छ धुतलेला होता, म्हणलं लावून पण घ्यावा, व्यवस्थित वगैरे लावून घेतला. नंतर राहिले भांडे वगैरे लावायचे राहिले होते, रॅकला भांडे वगैरे लावून घेतले. रॅकला भांडे वगैरे लावायचं झालं ना. आज पृथ्वी खूप दिवस झालं बरं का मला पिझ्झा मग खायचा मत होता. उगाच बाहेरून मागवण्यापेक्षा म्हणलं त्याच्या एवढ्या याच्यामध्ये ना घरी आपलं होऊन जाईल बनवून. म्हणलं घरीच वगैरे बेकरीमधून पिझ्झा बेस राहत होते, विकत आणलं होतं मी. नंतर 1 चमचा मेयोनीज वगैरे घ्यायचं त्यावर लावण्यासाठी बरं का, आणि 1 चमचा टोमॅटो सॉस घ्यायचा. आणि दोन्ही सगळे मिक्स करून सगळीकडे व्यवस्थित बेसवर लावून घ्यायचं. आणि आमचा टोमॅटो सॉस टाकताना आमच्या उंदीर मामाचा हात बघा कसा मध्ये येतो बरं का. ते तर खाणार नाही बरं का, पण ते आटाच राहतं ना लेकरांचा किती बी झालं. म्हणून म्हणलं चल बाळा, मी तुला घरीच बनवून देते. मग त्याच्यासाठी म्हणलं चला बनवून द्यावा त्याला घरीच. काय व्यवस्थित ते बेस मानल्यासारखं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचा बरं का, मिक्स दोन्ही करून घ्यायचा, व्यवस्थित लावून घ्यायचा. नंतर त्यासाठी लागणारं साहित्य सांगते: टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा. आणि ह्याच्यावर नंतरचे चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे बरं का. हे म्हणजे मिरचीचे बिया राहतात आणि थोडं थोडं तुकडे, म्हणजे तिखट राहत नाही जास्त, पण मला वाटतं हे शोसाठीच राहत असेल बरं का. असं म्हणलं. नंतर टोमॅटो वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं त्यावर. टोमॅटो वगैरे लावून झाल्यानंतर कांदा वगैरे लावून घ्यायचा. आणि आपली मनीला असं डिझाईन करायचं. आपलं मी तर गोल 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 गोलच केलं होतं बरं का. ह्याच्यात कोण स्लाईस सारखं म्हणजे असं कट करतात ना एकदम सरळ, असं पण कोण करून ठेवतं. याच्यावर पनीर वगैरे पण ॲड करतात, पण मी काय तेवढं जास्त नव्हतं केलं. नंतर त्याच्यावर शिमला मिरची वगैरे टाकून घेतली. आणि ह्याच्यावर नंतर ना चीज वगैरे टाकायचं बरं का. चीजनं ना जास्त छान लागतं. व्यवस्थित चीज वगैरे खिसून एकदम सगळीकडे समान टाकायचं बरं का, म्हणजे छान लागतं बरं का. व्यवस्थित खायला पण मस्त लागतं. सगळीकडे खिसून वगैरे चीज घ्यायचं. आणि नंतर हे असं दिसतं बरं का, हे खालचा बेस. आणखीन ह्याला आपण भाजलं म्हणजे शिजवलं काय ते म्हणतात ना, केलं नाही. मग नंतर व्यवस्थित आपलं बटर वगैरे लावून घ्यायचं. मी बटर घरीच बनवते बरं का, कारण की आपण बाहेरून प्रत्येक गोष्ट काय विकत आणू शकत नाही, आणि जेवढं होईल तेवढं घरचंच खायचं. त्यासाठी मी घरी जेवढं होईल तेवढं करत असते. नंतर ना एकदम लो फ्लेमवर म्हणजे एकदम बारीक गॅसवर हे ठेवायचं बरं का. आणि त्यावर नंतर एक प्लेट अशी टाकायची, म्हणजे वाफलून ना वरचं चीज पण पातळ होऊन जातं. हे नंतर झालं आपला पिझ्झा रेडी. वगैरे काढून घ्यायचं, 10 मिनिट ठेवायचं बरं का. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. या खाय.